नमस्कार. अनेक वेळा रुग्ण क्लिनिकमध्ये येऊन एक मनोरंजक प्रश्न विचारतात. डॉक्टर, मी ब्लड थिनर मेडिसिन घेत आहे. आता मला पालक खाणं बंद करावं लागेल का? कोण म्हणतं मी रोज लसूण खाल्ला तर रक्त नैसर्गिकरित्या पातळ होईल. आणि काही लोक इंटरनेट वाचून ब्लड थिनर मेडिसिन सोबत हर्बल काढे आणि सप्लिमेंट्स घेण्यास सुरुवात करतात. पण खरं काय आहे? रक्त पातळ करणं खरंच गरजेचं असतं का? कोणते पदार्थ औषधांच्या परिणामावर प्रभाव टाकू शकतात आणि ब्लड थिनर मेडिसिन्स घेताना कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत, हेच आज आपण समजून घेणार आहोत. सर्वात आधी एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. ब्लड थिनर मेडिसिन्स रक्ताला पाण्यासारखं पातळ करत नाही. ही औषधे रक्तात क्लॉट म्हणजेच गुठळी तयार होण्याची प्रवृत्ती कमी करतात. आणि हे खूप महत्त्वाचं आहे, कारण हार्ट अटॅक आणि स्ट्रोकच्या अनेक प्रकरणामध्ये खरी समस्या कोलेस्ट्रॉल नसून त्यावर तयार झालेला ब्लड क्लॉट असतो. समजा एखाद्या आर्टरीमध्ये आधीपासूनच ब्लॉकेजेस किंवा प्लाक आहे, तर त्या प्लाकवर अचानक क्लॉट तयार झाला तर रक्त पुरवठा थांबू शकतो आणि हार्ट अटॅक किंवा स्ट्रोक येऊ शकतो. हा धोका कमी करण्यासाठी ब्लड थिनर मेडिसिन्स दिली जातात. आता इथून गोंधळ सुरू होतो. लोकांना वाटतं की जर औषध रक्त पातळ करत असेल तर काही पदार्थही या प्रक्रियेवर परिणाम करू शकतात. आणि उत्तर आहे हो, काही प्रमाणात करू शकतात. सर्वात आधी विटॅमिन के बद्दल बोलूया. विटॅमिन के रक्ताच्या क्लॉटिंग प्रक्रियेमध्ये महत्वाची भूमिका बजावताना दिसतं. म्हणूनच जे रुग्ण वारफॅरिन सारखी औषधं घेतात त्यांच्यासाठी विटॅमिन के चे संतुलन खूप महत्वाचं असतं. विटॅमिन के हे कोणकोणत्या पदार्थांमध्ये असतं? तर पालक, मेथी, मोहरीची पाने, ब्रोकोली आणि अनेक हिरव्या पालेभाज्यांमध्ये आपल्याला विटॅमिन के सापडतं. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही हे पदार्थ खाणं बंद करावं. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कन्सिस्टन्सी. जर तुम्ही रोज पालक खात असाल, रोज साधारण त्याच प्रमाणात खा. अचानक खूप किंवा कमी खाऊ नका. आता अल्कोहोल बद्दल बोलूया. काही लोकांना वाटतं की अल्कोहोल रक्त पातळ करत असते, पण ब्लड थिनर मेडिसिन सोबत अल्कोहोल घेतल्यास ब्लिडिंगचा धोका वाढू शकतो. आणि जर पडण्याची किंवा दुखापत होण्याची शक्यता असेल तर परिस्थिती गंभीर होऊ शकते. म्हणूनच अल्कोहोल टाळणं किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मर्यादित ठेवणं अधिक योग्य असतं. आणखी एक गोष्ट ज्याबद्दल कमी लोकांना माहिती असते ते म्हणजे ग्रेप फ्रूट ज्यूस. हे काही औषधांच्या मेटाबॉलिझमवर परिणाम करू शकतं. म्हणजेच औषध शरीरात अपेक्षित पद्धतीने काम करणार नाही. म्हणूनच जर तुम्ही ब्लड थिनर मेडिसिन घेत असाल तर ग्रेप फ्रूट ज्यूस बद्दल डॉक्टरांना नक्की विचारा. आता लसूण, आलं आणि हळदी बद्दल बोलूया. हे आरोग्यदायी पदार्थ आहेत आणि यामध्ये नैसर्गिक अँटी इन्फ्लमेटरी गुणधर्म देखील असतात. पण अनेक लोक याचा चुकीचा अर्थ लावतात. त्यांना वाटतं की जर लसूण चांगला असेल तर जितका जास्त तितका अधिक चांगला. हा दृष्टिकोन पूर्णपणे चुकीचा आहे. जर तुम्हाला आधीच ब्लड थिनर मेडिसिन घेत असाल आणि त्यासोबत खूप जास्त गार्लिक सप्लिमेंट्स, जिंजर शॉट्स किंवा कॉन्सन्ट्रेटेड हर्बल प्रॉडक्ट घेण्यास सुरुवात केली तर ब्लिडिंगचा धोका वाढू शकतो. नैसर्गिक गोष्टी देखील मर्यादेतच फायदेशीर असतात. आता आणखी एक महत्वाची गोष्ट ती म्हणजे फक्त ब्लड थिनर मेडिसिन्स घेतल्याने हार्ट अटॅकचा धोका पूर्णपणे संपतो का? तर अजिबात नाही. औषध हे काही प्रमाणात संरक्षण देतं, पण जर ब्लड शुगर नियंत्रणात नसेल, बीपी जास्त असेल, स्मोकिंग सुरू असेल, कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराईड वाढलेलेच असतील तर धोका मात्र कायमच राहतो. म्हणूनच खरा भर हा फक्त रक्त पातळ करण्यावर नसून आर्टरीज निरोगी ठेवण्यावर असला पाहिजे. नियमित चालणं, वजन नियंत्रणात ठेवणं, डायबिटीज मॅनेज करणं, बीपी कंट्रोल ठेवणं, हेल्दी डाएट दीर्घकालीन तुम्हाला संरक्षण देत असतात. आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून देखील रक्तवाहिन्यांचं आरोग्य आणि मेटाबॉलिझमचे संतुलन खूप महत्त्वाचं मानलं गेलंय. जेव्हा मेटाबॉलिझम आणि सर्क्युलेशन दोन्ही निरोगी असतात तेव्हा हृदय आणि रक्तवाहिन्यांवरील अनावश्यक ताण कमी होतो. म्हणूनच या व्हिडिओमध्ये सर्वात महत्त्वाचा संदेश लक्षात ठेवा. ब्लड थिनर मेडिसिन्स जीव वाचवणारी ठरू शकतात, पण त्यांच्यासोबत स्वतःहून पदार्थ किंवा सप्लिमेंट्सचा प्रयोग करणं बिलकुल योग्य नाही. विटॅमिन के असलेल्या भाज्या बंद करण्याची बिलकुल गरज नसते. अल्कोहोल आणि ग्रेपफ्रूट ज्यूस बाबत काळजी घेणं तितकेच महत्त्वाचे आहे
आणि कोणतीही सप्लिमेंट सुरू करण्यापूर्वी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत महत्त्वाचे असते. जर तुम्हाला हार्ट डिसीज, अँजिओप्लास्टी, बायपास किंवा ब्लड थिनर मेडिसिन संदर्भात मार्गदर्शन हवं असेल तर जवळच्या माधवबाग क्लिनिक किंवा हॉस्पिटलला नक्की भेट द्या. धन्यवाद.